नमस्कार. आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर उद्या आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त आपण बनवणार आहोत मस्तपैकी असे मऊसूत उपवासाचे आप्पे. तर आपली ही आप्पे बनवण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा अगदी साधी सोपी आहे. तर इथे मी तुम्हाला एक आप्पंसुद्धा तोडून दाखवले. छान असे आतून जाळीदार असे आपले आप्पे हे तयार होतात आणि छान चविष्टसुद्धा लागतात. हे आपण चटणीसोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा नुसते सुद्धा खाऊ शकतो. तर आता हे जे आपले आप्पे आहेत ते कसे बनवायचे ते बघूयात. तर आप्पे बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी इतके वरीचा तांदूळ घेतलेला आहे. तर जेवढा पण वरीचा तांदूळ घेतलेला आहे त्याच मापाने आपण साबुदाणे सुद्धा तेवढेच घेतलेले आहेत. त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. थोडा जाडसर ठेवला कारण आपण तो नंतर मिक्सरला लावणार आहोत. तर त्याच्यानंतर इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि वरी जी आपली आहे आणि आपले जे साबुदाणे आहेत ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. मीडियम गॅसवरती चांगलं असं त्यांना परतून घ्यायचं आहे. वरी थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपले जे साबुदाणे आहेत ते सुद्धा घालायचे आहेत आणि दोन्ही एकदम मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला जर आप्पे वगैरे खायचे नसतील तर आपण ह्याचे थालीपीठसुद्धा करू शकतो. थालीपीठसुद्धा खूप छान होतात त्याचे आणि झटपट होतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथे आपली जी वरी आणि साबुदाणे आहेत ते चांगलेसे भाजून झालेले आहेत. आता आपण थंड करून घेऊयात. त्यानंतर इथे आपले जे शेंगदाणे होते ते घेतले, त्याच्यामध्ये 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आणि आपले वरी तांदूळ आणि साबुदाणे सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत. तर इथे बघा छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे वरी तांदळाची आणि साबुदाण्याची. त्यानंतर इथे शेंगदाणे आणि मिरची सुद्धा आपले जे आहे जिरं वगैरे ते सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं आपले जे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे बाउलमध्ये काढून घेतले. त्यानंतर एक मोठा चमचा इतका आपल्याला दही घ्यायचं आहे. त्याने खूप छान असे टेस्ट येते आपल्या आप्प्यांना. तर दही घेतल्यानंतर थोडीशी साखर घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये जसं लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात कुठेही आपल्याला गुठळी ठेवायची नाही आहे, त्यामुळे त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल ना तुम्ही आपण दही घेतो ना तर दह्याच्या ताकामध्ये सुद्धा तुम्ही हे भिजवू शकता. तर इथे बघा मस्त असं बॅटर बघा आपलं आता तयार करून घेतलेलं आहे. तर त्याला आपल्याला आता 10 मिनिटं ठेवायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये साबुदाणे वरी तांदूळ वगैरे घेतले, त्यामुळे 10 मिनिटं त्याला थोडं भिजत ठेवायचं आहे. तर आता आपण 10 मिनिटं ठेवून देऊयात. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि बघा मस्त असं बॅटर आपलं बघा तयार झालेलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडासा इनो घालणार आहोत किंवा खायचा सोडा घातला तरी सुद्धा चालेल. आणि छान असं आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. आणि इनो घातल्यानंतर पुन्हा एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याचे आप्पे बनवायला घेऊयात. तर इथे आप्प्याचं भांडं ठेवलेलं आहे. तर तूप घालून घ्यायचं, तेलाऐवजी तूप वापरायचं. तर इथे तूप जे आहे ते सगळ्या याच्यामधून आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले आप्पे घालून घ्यायचे आहेत. पाहिजे असेल तर आपण थालीपीठसुद्धा करू शकतो. सेम ह्याच पद्धतीने छान होतात थालीपीठसुद्धा आपले. तर आता आपल्याला याच्यामध्ये आपले आप्पे जे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. तर आपण आता आप्पे सोडून घेऊयात आणि आप्पे सोडताना गॅसची फ्लेम जी आपली आहे ती स्लो ठेवायची आहे. तर इथे सर्व आप्पे सोडून घेतले, झाकण ठेवूयात आणि 3-4 मिनटं स्लो गॅसवरती शेकवून घेऊयात. तर इथे बघा 3 मिनटं झालेली आहेत आणि आपले आप्पे जे आहेत ते सुद्धा चांगले सेट झालेले आहेत. तर आपण आता त्यांना पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्यांना शेकवून घ्यायचं आहे. असेच आपले आप्पे चांगले तसे पण शेकलेले आहेत. तर आता सर्व आप्पे पलटी करून घेतलेले आहेत आणि पुन्हा आपल्याला 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर आता 2 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूयात आपले आप्पे जे आहेत ते छान असे शेकलेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊयात. तर इथे बघा मस्तपैकी असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही करून बघा, खूप छान लागतात. उपवासासाठी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तर तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.